friends, welcome to my channel. Today we are going to learn ब्रिज कोर्स प्री टेस्ट स्टँडर्ड इन सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. मित्रांनो, ब्रिज कोर्सची प्री टेस्ट आपण आज लिहिणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप त्याला करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉनचं बटन, घंटीचं बटन, त्याला ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व ब्रिज कोर्सेसचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुमचा अभ्यास लगेच होईल. त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 काय तो बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. मार्क्स 4 म्हणजे प्रत्येकाला 1 मार्क्स आहे. क्वेश्चन फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द सेट ऑफ अ नॅचरल नंबर्स. मित्रांनो, नॅचरल नंबर कोणते असतात? नॅचरल नंबर इज 1 2 3 डॉट 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 हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इथे जर बघणार ऑप्शन ए बी सी आणि डी जो आहे मित्रांनो, तो आपल्याला दिसतोय सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ऑप्शन डी इज द आन्सर. सेकंड, आउट ऑफ द फॉलोइंग विच पर्सेंटेज इज 2.5 इन द रिड्यूस फॉर्म. आता मित्रांनो 2.5 जो आहे तो रिड्यूस फॉर्म आहे, तर यापैकी खालचा ऑप्शन कोणता? तर त्यामध्ये मित्रांनो 40% बघा. 40% मीन वॉट्स? 40 डिवायडेड बाय 100 हा असतो, नाही का. हा 0 0 केला म्हणजे काय मिळालं? 4/10. 2 2 जा 4 अँड 2 5 जा 10. सो 2/5 म्हणजे 2/5 मिळाला. याचाच अर्थ काय होतो? तो ऑप्शन बी हे आपलं आहे ॲन्सर. सेकंडचं ॲन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी 40%. ओके. थर्ड, फाइंड डिस्टन्स ए बी इफ कोऑर्डिनेट्स ऑफ ए बी 4 and 7 रिस्पेक्टिव्हली. आता मित्रांनो डिस्टन्स फाइंड करायचे. ए बीचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेत. यामध्ये जो लॉंगेस्ट कोऑर्डिनेट आहे तो आपण काढणार 7 आणि छोटा 4 आहे. 7 - 4 जेवढे येतील तेवढं डिस्टन्स असेल म्हणजे 3. आणि 3 ऑप्शन कोणता आहे? तो ऑप्शन डी जो आहे तो 3 आहे. अशा पद्धतीने मित्रांनो याचं जे आन्सर आहे तुम्हाला डी लिहिता येईल. चौथं, व्हॉट इज द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ रेडियस इज 2.3 सेंटीमीटर. वी नो फ्रेंड्स, लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल मीन्स डायामीटर. तो डायामीटर असतो. आणि डायामीटर कसा असतो? तो रेडियसच्या डबल असतो, ट्वाईस असतो. सो 2.3 इज द रेडियस. सो याला डबल केला तर तो काय मिळतोय? 4.6. सो आन्सर इज सी 4.6. मग फ्रेंड्स, तुम्हाला हे आन्सर कळालेले आहेत. पुन्हा एकदा मी सांगतोय बघा. पहिल्याचा आन्सर आहे ऑप्शन डी, दुसऱ्याचा आन्सर आहे बी, तिसऱ्याचं आहे डी आणि चौथ्याचं आहे 4.3. आय होप फ्रेंड्स तुम्हाला या कळाले असतील. आता पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. राईट द रॅशनल नंबर 9/11 इन डेसिमल फॉर्म. आता फ्रेंड्स हा डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचा आहे 9/11. सो राईट हिअर फर्स्ट 9 डिवायडेड बाय 11. इकडे तुम्ही लिहिणार 11. ओके. नंतर फ्रेंड्स इथे डेसिमल पॉईंट देऊन टाका. 1 2 3 4 2 4 ते लिहून टाका. आता फ्रेंड्स हा 11 आहे, हा 9 आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? एक डेसिमल पॉईंट घ्यावा लागेल. इथे हा 90 घेणार, त्यामुळे इथे हा होईल 90. ओके. आता आपल्याला मित्रांनो भाग द्यायचा आहे. 11 8 जा 88. सो राईट हिअर 8. इथे येणार 88 मायनस करणार. 90 - 88 मित्रांनो 2 मिळतील आपल्याला. पुन्हा हा एक 0 घेणार खाली, टेकिंग 0. सो 11 1 जा 11. 11 1 11, त्यामुळे इथे येणार 11. 11 डिवाइड करा. 20 - 11 इज 9 अगेन. पुन्हा 9 आला फ्रेंड्स, टेक अगेन 0. पुन्हा भाग जाईल 8 चा. 11 8 जा 88. 8 88. पुन्हा फ्रेंड्स 90 - 88 इज 2. म्हणजे या पद्धतीने फ्रेंड्स येणार आहे. पुन्हा इथे 20 घेतला तर तो मिळणार आहे तुम्हाला 11. या पद्धतीने येईल बघा, आणि हे चालत राहणार आहे. ओके. सो डेसिमल फॉर्म जो याचा तो काय येईल बघा. 9/11 इज इक्वल टू 0.8181 डॅश डॅश डॅश. मीन्स 9/11 इज इक्वल टू 0.81 बार. म्हणजे हा पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. अशा पद्धतीने फ्रेंड्स आपल्याला हे लिहिता येईल. सेकंड, फाइंड द मीन प्रोपोर्शनल ऑफ 4 and 25. मित्रांनो मीन प्रोपोर्शन काढायचं आहे. लेट द मीन प्रोपोर्शनल ऑफ 4 and 25. लेट द मीन प्रोपोर्शनल ऑफ 4 and 25 bx.
We know friends, if A, B C are in continuous proportion, so we write here B square is equal to A into C असा असतो नाही का. B जर समजा मीन प्रोपोर्शन असेल तर याचा स्क्वेअर इंटू A इंटू C. आपण म्हणला X आणि X आहे मीन प्रोपोर्शन 4 and 25 चा. सो वी राईट हिअर X स्क्वेअर इज इक्वल टू 4 into 25 and we know 4 into 25 is 100. So X square is equal to 100. Taking square root of both sides, so X is equal to 10. So friends, mean proportion is 10. लिहून टाका. B 10. Okay. Next question. State the test by which of the triangles in the adjacent figure are congruent. आता फ्रेंड्स इथे बघा ट्रायंगल देयर आर टू ट्रायंगल्स WZX and WZY. Here this side and this side is congruent. WX and WY is congruent. This angle and this angle is also congruent and WZ is the common side. This is also congruent. So friends, side angle side test, SAS test. आपल्याला फक्त स्टेट म्हटले म्हणजे फक्त टेस्ट लिहायची. सो राईट हिअर साइड मीन्स S अँगल AS टेस्ट. या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कसे आहेत कॉन्क्रुएंट आहेत. सो SAS टेस्ट असं आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल कारण की फक्त आपल्याला स्टेट सांगितले. फक्त तुम्ही कोणती टेस्ट येणार ते विचारलंय. या पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. फोर्थ क्वेश्चन. Point M is the midpoint of segment AB. If AB is equal to 13, then find the length of AM. आता मित्रांनो एक फिगर काढून घेतो मी. सपोज AB, this is the segment AB and its length is 13 and M is the midpoint. याचा midpoint आहे M. तर आपल्याला विचारलंय AM डिस्टन्स किती, हे डिस्टन्स किती असणार आहे. सो फ्रेंड्स, M is the midpoint of M is midpoint of segment AB. Then we write here AM is equal to 1/2 into AB. So 1/2 into AB is 13. So 13 upon 2 is 6.5 centimeter. So length of AM is equal to 6.5 centimeter is the answer. Next, in triangle ABC, if angle A is 35, angle B is 85, then find angle C. स्टार्ट करूया. इन ट्रायंगल ABC, we know friends the sum of all angles of a triangle is 180. So right here measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C is 180. Reason काय ना, the sum of all angles of triangle इज 180 आहे का. त्यामुळे मित्रांनो अँगल ए आपल्याला दिला आहे 35, अँगल बी आपल्याला दिला आहे 85, अँगल सी आपल्याला काढायचा आहे 180 इज इक्वल टू 180. 35 प्लस 85 इज 120. 120 प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180. सो मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 आणि हा 120 कडे घ्या म्हणजे 120 कडे येईल. सो मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 60. सो अँगल सी इज 60. अशा पद्धतीने मित्रांनो हा काढता येईल. क्वेश्चन नंबर 3. सिम्प्लिफाय 4√2 प्लस √18 मायनस 50. सो फ्रेंड्स राईट हिअर 4√2 प्लस 18 चे फॅक्टर पाडायचे. 9 2 जा 18. सो 9 इंटू 2 अगेन 50 चे फॅक्टर येतील 25 इंटू 2. 4√2 9 बाहेर आला तर येईल मित्रांनो 3√2. 25 बाहेर आला तर मित्रांनो 5√2. सो √2 इज कॉमन. सो राईट हिअर कोएफिशिएंट 4 3 and -5. 4 plus 3 and this is -5. Bracket complete and write here √2. 4 plus 3 7. 7 minus 5 is 2. So right here 2√2 is the answer. 4 plus 3 7. 7 minus 5 2. 2√2 is the answer. Second, factorize m square minus 7m plus 12. फॅक्टर पाडायचे आहेत मित्रांनो याचे. m square minus 7m plus 12. Here 12 is the constant term 12. आता याचे फॅक्टर असे पडणार की -7 त्यांची बेरीज येईल.
So minus 4 minus 3, minus 4 minus 3 plus 12, and minus 4 minus 3 is minus 7. So factor of minus 7m is minus 4 and minus 3. Right here, m square minus 4m minus 3m plus 12. In these two terms, m is common. So write m minus 4, m is common. Here minus 3 is common. So write here m minus 4. In these two terms, this bracket is common. So write here m minus 4 in second bracket m minus 3. अशा पद्धतीने मित्रांनो हा लिहिता येईल आणि हे याचे फॅक्टर झालेत. ओके, इक्वल टूचं साइन द्या. ओके, इन राइट एंगल ट्रायंगल LMN is equal to 90, angle L is 50, angle N is 40, write the following ratios. आता मित्रांनो इथे आपल्याला फिगर दिलेली आहे, हा 40, हा 50, हा अर्थात 90 आहे. आपल्याला साइन 40 काढायचं आहे. साइन 40 मीन्स अँगल N. साइनचा रेशो काय आहे मित्रांनो? ऑपोजिट अपॉन हायपोटेन्युअस. साइन 40 इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युअस. आता फ्रेंड्स 40 ची अपोजिट साइड कोणती आहे? तर ती आहे LM आणि हायपोटेन्युअस आहे LN. सो आन्सर इज LM अपॉन LN. सॉरी, हा LN आहे. पुन्हा एकदा लिहितो, LM अपॉन LN. ओके, नेक्स्ट tan 50. tan 50 म्हणजे अँगल आला L. आता याचा टॅनचा फॉर्म्युला काय आहे, रेशो काय आहे? तर अपोजिट अपॉन ॲडजेसियंट. सो राईट अपोजिट साइड अपॉन ॲडजेसियंट साइड. शॉर्टमध्ये लिहिलं आहे. 50ची अपोजिट साइड कोणती? तर ती आहे MN आणि ॲडजेसियंट आहे LM. सो राईट हिअर MN अपॉन LM. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट ड्रॉ सेगमेंट AB ऑफ लेंथ 5.5 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट. आता मित्रांनो ड्रॉ करायची 5.5 घ्या. या पद्धतीने मी 5.5 घेतोय. ओके फ्रेंड्स, 5.5 ही मोजून घेतली बरोबर मी, ती आली आहे 5.5 बरोबर 5.5. नाव देऊन टाका हिला AB. आता ही बायसेक्ट करायची म्हणजे काय करणार? यूज द कंपॉस, टेक हाफ अँड मोर डिस्टन्स फ्रॉम कंपॉस. या पद्धतीने जास्त डिस्टन्स घ्या. एक वरती कर्व काढा आणि एक खाली कर्व काढा. नंतर त्याला इंटरसेक्ट करणारा दुसरा कर्व वरती काढा आणि एक पुन्हा खाली काढा. आता हे जे दोन पॉईंट मिळाले आहेत, हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे जोडून द्या. सेगमेंट AB बायसेक्ट होईल. हे जोडून द्या. जोडल्यानंतर या पद्धतीने येईल आणि हा तो बायसेक्ट झाला आहे. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने याला काहीतरी नाव द्या, समजा P नाव दिलं. तशा पद्धतीने हा बायसेक्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इफ द ॲडजस्टंट साइड्स ऑफ रेक्टेंगल आर 7 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर, फाइंड इट्स लेंथ ऑफ इट्स डायगनल. आता मित्रांनो रेक्टेंगल आहे, मी एक रेक्टेंगलची फिगर काढून घेतली आहे. तुम्ही काढली तरी चालेल, नाही काढली तरी चालेल, तुम्हाला समजण्यासाठी ती काढली आहे. आता रेक्टेंगलच्या साईड जे आहेत मित्रांनो 7 and 24 आपल्याला त्याचं डायगनल काढायचं आहे. ओके, आता वी नो फ्रेंड्स द ऑल अँगल्स ऑफ अ रेक्टेंगल आर 90 डिग्री. सो मीन्स ABCD आर 90 डिग्रीज. सो इन दिस ट्रायंगल ABC इज ऑल्सो राईट अँगल ट्रायंगल. मग हा राईट अँगल ट्रायंगल झाला तर आपल्याला पायथागोरस यूज करता येईल. चला सुरुवात करूया. क्वाड्रिलेटरल ABCD इज अ रेक्टेंगल. आपल्याला फाइंड करायचं आहे AC, डायगोनल काढायचं आहे. इन ट्रायंगल ABC angle B is 90. So by using Pythagoras theorem, we know Pythagoras theorem, AC square, length of AC square, hypotenuse square, na? Length of AC square is equal to this side square plus this side square, means length of AB square plus length of BC square. Length of AB is 7, so right here 7 square. BC is 24, so right here 24 square. 7 square is 49, 24 square is 576. So 49 plus 576 is 625. So length of AC square is equal to 625. Taking square root of both sides, so length of AC is equal to 25. So friends, the length of diagonal is 25. The length of diagonal is 25 centimeter. Okay friends,
Solve the following question. Question number 4, 6 marks. Solve the following simultaneous equation. 3x plus 2y is equal to 11 and 2x minus y is equal to 5. First we write here 3x plus 2y is equal to 11. याला नाव देणार 1 आणि दुसरं येईल 2x minus y is equal to 5. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता फ्रेंड्स आपल्याला एक व्हेरिएबल कॅन्सल करायचं आहे. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2, कारण की हा 2 होईल आणि हा 2 कॅन्सल होईल. इक्वेशन 2 मल्टिप्लाइंग बाय 2. आता याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2x इंटू 2 मीन्स 4x मायनस 2y आणि याला 2 ने केलं तर होईल 10. याला नाव देणार 3. सो ॲडिंग 1 अँड 3, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 3, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 3. इक्वेशन 1 काय तर 3x प्लस 2y इज इक्वल टू 11 आणि तिसरं आहे 4x मायनस 2y इज इक्वल टू 10. आता मित्रांनो ॲड करायचे आहेत. 4 प्लस 3 7x प्लस 2 मायनस 2 कॅन्सल. 11 प्लस 10 10 21. सो x इज इक्वल टू 21 अपॉन 7. 7 3 जा 21. सो x इज इक्वल टू 3. आता फ्रेंड्स x इज इक्वल टू 3 आलाय. पुट दिस व्हॅल्यू इन एनी इक्वेशन्स. समजा आपण 2 मध्ये ठेवू. फ्रॉम इक्वेशन 2 is 2x minus y is equal to 5. So put here x into 3. So 2 into 3 minus y is equal to 5. 2 into 3 6 minus y is equal to 5. So friends y 5 ला इकडे घ्या. 6 minus 5 y ला तिकडे घ्या म्हणजे तो पॉझिटिव्ह येईल. 6 minus 5 is 1. So 1 is equal to y means y is equal to 1. So answer is xy is 3 1. Okay, Question 5. Write the help of adjacent figure. Write the answer of the following questions. मित्रांनो ही फिगर आपल्याला दिलेली बघा. Write the coordinates of point P and M. P and M चे कोऑर्डिनेट आपल्याला लिहायचे फ्रेंड्स. P आणि M चे. आता P बघा. P वरून इकडे परपेंडिक्युलर ड्रॉ केला तो x ॲक्सिस वरती 1 येतोय आणि इकडे 3 येतोय. सो कोऑर्डिनेट्स 1, 3. M चे बघूया तसेच. M मित्रांनो कुठे तर M आपल्याला इथे दिसतो आहे. काढला नाही आहे तो. इथे दिलेला आहे तो. ओके इथे दिलेला आहे. ओके फ्रेंड्स इथे P आहे इथे M आहे. मग एमचे कॉर्डिनेट काय असतील मित्रांनो. एक्स ॲक्सिसवर तर 3 आहे. वाय ॲक्सिसवर 0 असणार आहे नाही का. हा बघा हा 3 एक्सवरती आहे त्यामुळे इथे 3 लिहा आणि इथून जर परपेंडिक्युलर वायवर काढला तर 0 येतो. सो 3, 0. ओके. विच पॉईंट लाईज इन द सेकंड क्वाड्रंट. वी नो फ्रेंड्स दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड क्वाड्रंट. मीन्स point Q lie on the second quadrant. So right here point Q. Okay. Third, which are the points whose y coordinates are equal. आता मित्रांनो y coordinates equal कुठे आहेत बघा. y ॲक्सिसवर जर बघितलं आपण तर -1 t चा पण आहे आणि r चा पण आहे. -1 t चा पण कोऑर्डिनेट आहे आणि r चा पण कोऑर्डिनेट आहे. सो राईट हिअर पॉईंट t अँड r असं आपल्याला लिहिता येईल. विच आर द पॉईंट्स हुज वाय कोऑर्डिनेट्स आर इक्वल. पॉईंट T अँड R या 2 पॉईंटचे वाय कोऑर्डिनेट्स कसे आहेत इक्वल आहेत. आय होप फ्रेंड्स तुम्हाला ही क्वेश्चन समजली असेल. मित्रांनो या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना. टेक केअर. गुड बाय. भेटूया उद्या.